राज्यात उन्हाचा झटका कायम असून उकाड्याने घामटा निघतोय। आज 5 मे रोजी विदर्भात विजांसह वादळी पूर्व मोसमी पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आलाय। उर्वरित राज्यात उन्हाची ताप कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। सोमवारी म्हणजेच काल 4 मे रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये राजस्थानच्या फालोदी येथे देशातील उच्चांकी 44.8 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। पूर्व मध्य प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून विदर्भापासून कोमोरिन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। सोमवारी म्हणजेच काल 4 मे रोजी सकाळपर्यंतच्या 24 तासांमध्ये चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। अकोला, वर्धा आणि ब्रह्मपुरी येथे 43 अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद झाली, तर जळगाव, जेऊर, मालेगाव, सोलापूर, परभणी, अमरावती, गडचिरोली, वाशिम आणि यवतमाळ येथे 42 अंशापेक्षा अधिक तापमान नोंदवले गेले। महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी 17.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। विदर्भातील गोंदिया आणि अमरावती जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली। आज 5 मे रोजी विदर्भातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट देण्यात आलाय। उर्वरित राज्यात कमाल तापमानात चढ उतार होण्याची शक्यता कायम असल्याचं हवामान विभागाने म्हटलंय।